काका खरंच हा त्यावेळेला एक प्रकारचा हा प्रतापच म्हणता येईल. कारण 47 किलोमीटरचं अंतर आज तुम्ही एखाद्याला गाडीवरनं जरी जायला सांगितलं तरी तो म्हणतो अरे नाही खूप लांब येते आता नको जायला इतके म्हणजे कुठेतरी जवळचं एखादं ठिकाण बघ वगैरे. पण हे अंतर तुम्ही कुठेही तुमच्या वेळापत्रकामध्ये तुम्ही बदल होऊ न देता, कारण तुम्ही म्हटलात तसं की त्यावेळेला तुम्ही जॉब करत होता, त्यामुळे सुट्ट्यांचंही थोडीशी तुम्हाला आव्हानं होतीच की समजा आता ठीक आहे आपण आज इथे मुक्काम केला पण तिथे सुट्टी वाढेल आणि तिथे पगार आपला कापला जाईल. बरोबर. हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही आज जो त्यावेळेला तुम्ही जो स्वतःला स्ट्रेच दिला तो अमेझिंग होता. आणि ह्याच्यानंतर त्र्यंबकवरनं तुम्ही जी सुरुवात केली तर हा तुमच्या मोहिमेचा दुसरा टप्पा आपल्याला म्हणता येईल आणि तो होता त्र्यंबकेश्वर ते कुकडेश्वर. आणि याही दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही अजून एक पराक्रम केला तर तो म्हणजे रतनगड ते हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याचा खिरेश्वर जवळचा खोबी फाटा हे अंतर तुम्ही एका दिवसात कापलं. आणि याचं एक आपण गिफ्ट म्हणूया की तुम्हाला कुकडेश्वरला एक खूप भावनिक क्षण तुम्ही अनुभवला. तर हे सगळं गणित कसं जमलं आणि नक्की काय कुकडेश्वरला प्रसंग घडलेला होता? काय आता पराक्रम वगैरे आपण आता म्हणतो पण ह्या गोष्टी त्यावेळी घडत गेल्या खरं सांगायचं तर. कारण आपलं टार्गेट फिक्स होतं, आपल्याला एवढ्या दिवसात एवढं अंतर हे कव्हर करायचंच आहे काही करून. त्यामुळं मध्ये आधी तुम्हाला ताण बसणारे माहितीच होतं. बरं ह्याच्यात आम्ही कुठेही खरं म्हटलं तर प्लॅनिंग मध्ये आम्ही विश्रांतीचे दिवस धरलेले होते की बाबा 15 दिवस झाल्यानंतर एक दिवस रेस्ट डे वगैरे. पण हे ऑन द फील्ड काही घडत नसतं असं आमच्या नंतर लक्षात आलं. जी मिळेल रात्री जी काय थोडीफार मिळेल तीच खरी रेस्ट. आता जाता आता आमचं एक थोडंसं शेड्यूल सांगून टाकतो. म्हणजे आता आमचे 5 दिवस उलटलेले होते त्यामुळे आमचं शेड्यूल फिक्स झालेलं होतं की दिवसभरामध्ये भरपूर चालायचं, त्याच्यामध्ये जेवण खाण हे फक्त रात्री बनवायचं. आम्ही डोनेशन स्वरूपात आम्ही जे काही रेडी फूड गोळा केलं होतं, काही डोनेशन स्वरूपात, काही आम्ही घरनं करून घेतलेलं होतं. म्हणजे दिवस तुमचा जो आहे तो रेडी फूड. आता त्या काळचं रेडी फूड म्हणजे काय, गोळाच्या पोळ्या, राजगिऱ्याचे लाडू याच्यावरतीच भागवायचं. त्यामुळे युजली सकाळी पहाटे 5 ला उठायचं, 5 ला उठून चहा करायचा, चहा बरोबर जे असेल तर रेडी फूड खायचं. त्या रेडी फूड वरती पहिले 3-3.5 तास रेटून मारायचं, कारण तुमचा फ्रेश मूड असतो, दिवस उगवला असतो, ऊन तापायचं असतं आणि नोव्हेंबर असल्यामुळं ऑन द वे बरेच तुम्हाला छोटे मोठे झरे वाहते असतात. त्यामुळे पाण्याची काही पंचायत नव्हती. आमचा सीझनच असा होता नोव्हेंबर डिसेंबर. त्यामुळे वाहत्या पाणी एखादं बघायचं, तिथे बसून तहानभूक लाडू खायचे आणि पटपट पुढे सुटायचं. पहिल्या 3-3.5 तासामध्ये मॅक्सिमम टप्पा कव्हर करायचा चालण्याचा. मग त्याच्यानंतर ऊन चढल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमचा स्पीड थोडा कमी होतो. मग दुपारी पण असंच काहीतरी रेडी फूड असेल त्याच्यावरच दुपार काढायची. आणि असं करून संध्याकाळी साधारण 5-5:30 ला प्लॅन प्रमाणे, कधी कधी आम्हाला लेट झाला पण 5-5:30 ला आपलं ठरलेलं उद्दिष्ट गाठायचं. तिथे गेल्यानंतर पहिल्यांदी गावातला पाणवठा शोधायचा, पाणी आणायचं, शक्यतो आपलं स्वावलंबी ठेवायचं, गावावरती अवलंबून राहायचं नाही. गावातील लोक तुम्हाला भरपूर सहकार्य करतात, हे अनुभव मला आले, पण तरी सुद्धा आमचं एक एथिक होतं. त्यामुळे आमच्या ड्युटीज सुद्धा ऑटोमॅटिक वाटल्या गेल्या होत्या. ह्या अगदी न सांगता वाटल्या गेल्या. म्हणजे आपण कसं म्हणतो ना, एक तुमची टीम एखादा इव्हेंट सुरू झाल्यानंतर एक तुमचा होमोजिनियस नेस येत जातो, ऑटोमॅटिकली तुम्ही कामं वाटून घेता. तसं पहाटेचा उठवायचं काम आणि चहाचं काम हे माझ्याकडे लागलं होतं. पाणी आणायचं, कुठेही मुक्कामावर गेलं की पाणी आणायचं काम मोहन शेटे न सांगता न चुकता करणार. गावात जाणार, मग विहीर शोधणार, एखादा हापसा असेल तर हापसा बघणार, विहीर असेल तर गावात नाही एखादा पोहरा घेणार. आणि आमच्याकडे त्यावेळी आम्ही बादली कॅरी करतो बरं का, गंमतशीर बादली. ती बादली म्हणजे आता कसली होती तर जुन्या बाजारामधनं आम्ही हे घोड्याला तोबरा खायला घालतात ना, तशी एक मिलिटरी मधल्या त्या बादल्या म्हणून वापरतात. थोडक्यात ती याची असते आपली ज्यूटची, त्याला खाली एक रिंग असते मेटलची आणि वर एक रिंग आणि मध्ये अख्खं ज्यूटचं कापड. त्यामुळे ती फोल्ड पण व्हायची. काम झाल्यानंतर दोन्ही रिंग एकत्र आणल्या की त्याची फोल्ड व्हायची आणि ती बरोबर सॅक मध्ये बसायची. ती बादली आणि एक दोर हे मोहन शेटे न चुकता पाणी आणण्याचं काम करणार. बाकीची मंडळी इतर कामं जी आहेत ऑटोमॅटिक वाटून घेतलेली कामं होती, मुक्कामाचे झाड लोणपणा काही असेल ते, आणि स्वयंपाकाला मदत. आणि रात्री सगळ्यांनी एकत्र स्वयंपाक करणे. अगदी आम्ही एखाद्या दिवस आम्ही पोळ्या सुद्धा लाटल्या, भले कुठले आकार असतील पण पोळ्या पण लाटल्या. आणि
रितसर जेवायचं, ते पण रात्री. आणि अजून एक दंडक आम्ही फॉलो केलेला होता की जे काय असेल ते सर्व भांडी कुंडी रात्री धुवून झोपायचं, कारण परत पहाटे उठून पुढची मुवमेंट चालू करायची असते. त्यामुळे सकाळचा वेळ कमीत कमी वाया जाईल हे आम्ही त्यात फॉलो केलेलं होतं. तर असा आमचा सगळा प्रवास सुरू झाला. आम्ही त्र्यंबकवरून पुढे निघालो. त्र्यंबकच्या पुढं आता आमचा मोठा टप्पा आहे, त्र्यंबक ते कुकडेश्वर. आपण आता टप्पा आहे समोर मॅपवर दिसतोय बघा, त्याच्यामध्ये आपण त्र्यंबकहून निघालोय. त्र्यंबक नंतर त्र्यंबक गडाच्या शेजारनं त्र्यंबकच्या पुढे क्षेत्रिकाय सुळक आहेत, त्यामधल्या खिंडीतनं पलीकडे गेलो. मग मध्ये वैतरणाचा अख्खा पाणलोट आलाय, हा दिसतोय तुम्हाला वैतरणाचा पाणलोट, त्याच्यावर डॉटेड लाईन पलीकडे गेली. तो पाणलोट काढून मग इगतपुरी, मग इगतपुरीतून पुढे कुलंगड केला. मग कुलंगवरून थोडं परत पूर्वेकडे गेलो, कळसुबाई केलं. कळसुबाईवरनं आम्ही पलीकडे उतरलो. त्या बाजूला परत पूर्वीचं विल्सन लेक म्हणजे आजचं भंडारदारा धरण, त्याचा पाणलोट होता. त्या काळी रतनवाडीला जाणारा गाडी रस्ता नव्हता. घाटघर, सामरद ही गाडी रस्त्याने जोडलेली गावं नव्हती. गाडी फक्त शेंडीपर्यंत म्हणजे भंडारदारापर्यंत यायची. रतनगडला जायचं असेल तर होडीतून पलीकडे जायचं, हा शिरस्ताच होता. त्यामुळे होडीतनं क्रॉस करून रतनवाडी, मग रतनगड, मग रतनगडावरनं हरिश्चंद्रगड, मग हरिश्चंद्रगडावरनं हडसरवरनं माणिकडोह धरण ओलांडून सावंडला वळसा मारून कुकडेश्वर हा आपला टप्पा आहे आत्ताच आपण बघतोय तो. तर असा आम्ही निघालो. पहिला दिवस निघालो आम्ही शेवगेडांग नावाच्या गावात पोहोचलो. आम्ही मजल करत वैतरणीच्या पाणलोटाच्या काठावरचं, उत्तर काठावरचं एक शेवगेडांग नावाचं गाव आहे. तिथे आमचा, कारण काय झालं आदल्या दिवशी खूप दमछाक झाल्यामुळे आम्हाला त्र्यंबकेश्वर सोडायलाच आम्हाला दुपार 12 वाजून गेले जवळपास. त्या ह्याच्यात मोहिमेतनं आमचा नितीन बोडस इथनं डिपार्ट झालेला होता. त्याला काही कुठली बँकेची परीक्षा द्यायची होती म्हणून तो गेलेला होता. पण आमचे संदीप परांजपे आम्हाला जॉईन झालेले होते. त्यामुळे आमचा हा गट 5-6 हा आकडा भारी राहिलेला होता. आम्ही सुरुवात केली. शेवगडांगला आमची छोटीशी आंघोळ झाली पहिली धरणाच्या काठावरती. आणि विचारत होतो आम्ही की आता काय करायचं, हे एवढं पाणलोट आहे, याला वळसा मारून पूर्वेकडे काय आणि पश्चिमेकडे काय, या वैतरणाला वळसा मारणं म्हणजे वेडेपणा आहे. त्यामुळे इथे आम्ही, आता मी पहिल्यांदा म्हटलं त्याप्रमाणे काही ठिकाणी आम्हाला पर्याय नव्हता, म्हणून आम्हाला एसटीनी काही अंतर कव्हर करावी लागली आमचा उद्दिष्ट गाठण्याकरता. म्हणून आम्ही एसटीनी कव्हर करून आम्ही इगतपुरीमध्ये आलो. तर इगतपुरीमध्ये आमचा पहिला छोटासा रेशन सप्लाय झाला. पुण्यातनं आमचा एक आशुतोष उर्फ काक्या देवळे म्हणून अजून एक मित्र आला. आमच्या ग्रुपमध्ये बरीच उत्साही मंडळ होती, पण प्रत्येकाला कमी जास्त स्वतःची शारीरिक कॅपॅसिटी, इतर काही व्यवधानं, काही सगळ्यांना महिनाभर काही जमणार नव्हतं. तर सगळ्यांना ओपन टू होतो की तुम्ही आमचं हे शेड्यूल आहे, तुम्हाला जिथे जमेल तिथे तुम्ही जॉईन करू शकता, तुम्हाला नाही वाटलं तुम्ही परत जाऊ शकता. तसा एकदम आश्चर्यकारक रीतीने आमचा काक्या देवळे हा इगतपुरीत आम्हाला येऊन भेटला. त्या काळी मोबाईलचे फोन नाहीत, वॉकी टॉकी नाही, त्यामुळे आमची साधनं एकमेकाशी कम्युनिकेट करणारी साधनं ही नव्हतीच. एसटीडी फॅसिलिटी सुद्धा नव्हती आपल्याकडे. एसटीडी हे 89 साली आले, 88-89 साली. जेव्हा केला तर ट्रंक कॉल कुठने केला तर, पण ट्रंक कॉल करायचं म्हणजे मी शहराकडे यायला पाहिजे, इथे शहरात जातोय कोण. त्यामुळे आमचं आता एकदा पुण्यातनं हल्ला, नो न्यूज इज गुड न्यूज या तत्वावरती आमचं मार्गक्रम चालू होतं. तर असा आमचा काक्या पहिल्याने आम्हाला भेटला. काय आनंद आला, वा काक्या भेटला. काक्यानी लोकांसाठी घरनं कोणाकोणाची काही पत्र आलेली होती ती सगळ्यांना त्यांनी डिस्ट्रीब्यूट केली. थोडंफार त्याला जमलं तेवढं रेशन घेऊन आला होता. काक्या आम्हाला इगतपुरीत भेटला आणि इगतपुरीतून त्याला म्हटलं, काक्या आज आपला मुक्काम कुलंगवाडीमध्ये आहे, चला ना म्हटलं. येस, निघाला आमच्या बरोबर. आम्ही फुल ऍक्लमटाईज झालेलो होतो 5 दिवस चालून. त्यामुळे आम्हाला 15 काय 25 काय किलोमीटर डझंट मॅटर असा प्रकार होता. त्यामुळे आम्ही इगतपुरीतून आल्यानंतर कुलंगवाडीचा आम्ही आकडा पाहायला, कच्चा गाडी रस्ता होता त्यावेळेचा, तो आता टारोड झालाय. 22 किलोमीटरवर कुलंगवाडी होती आणि आम्ही दुपारी 3:30ला आम्ही इगतपुरी सोडली. काक्याला म्हटलं, काक्या आमच्याबरोबर चालायचं बरं का. येणार म्हणला, येणार. आणि आम्ही लावला झपाटा. आम्ही एक टार्गेट ठेवलं,
सूर्य खाली व्हायच्यात आपण कुलंगवाडी गाठलीच पाहिजे. आणि वी डिड इट. आम्ही जवळजवळ 3.5-4 तासामध्ये आम्ही असा झपाटा मारला की असा 6:30ला आय थिंक 3-3.5 तासात पोहोचलो आम्ही कुलंगवाडी गाठली. काक्या आला जोरात आमच्याबरोबर, कुलंगवाडीमध्ये आमच्याबरोबर पोहोचला. त्यांनी एकूण अंदाज घेतला की हा झपाटा हा कितपत झेपेल. त्यांनी काही बोलला नाही. सकाळी आम्ही आमच्या सॅक खाली गावातच ठेवला आणि आम्ही ठरवलं की आज आपण आता कुलंग करून यायचा. आम्ही आयुष्यात कुलंगला पण पहिल्यांदा चाललो होतो. अहो, सह्याद्रीतले जे खऱ्या अर्थाने हायटेड किल्ले आहेत, म्हणजे आपण त्याला क्लाइम्बिंग हाईट म्हणू. फिजिकली सुद्धा हा किल्ला 4,800 फूट आहे समुद्र सपाटीपासून, 4,800 प्लस आहे. आणि याची क्लाइम्बिंग हाईट ही जवळपास 2,200 फुटाच्या घरात आहे. 2,000 प्लस क्लाइम्बिंग आहे. हे त्यावेळी काय कळत होतं, ठीक आहे जायचंय, रेटून जायचं आपल्याला. आम्ही असं त्या मुक्कामाच्या शाळेच्या बाहेर आलो. काका देवळांनी आपाद मस्त असा न्याहाळला तो कुलंग खाल्लं वरपर्यंत. तो म्हणला तुम्हीच जा. म्हणला अरे चल. छे म्हणला हे शक्यच नाही म्हणला, आणि ह्या रेटनी असं पुढे जाणं मला शक्य नाही. अरे म्हटलं चल मित्रा. नाही म्हणलं, माझ्या चालीने तुमचा ट्रेक मार खाईल. अशी आमची थोडीशी प्रेमळ सुसंवाद झाले. शेवटी त्यांनी निर्णय घेतला की नाही, आय एम गोइंग बॅक. ठीक आहे, पण हरकत नाही. त्यामुळे आम्हाला काही चाल आमचा घरचा पत्रव्यवहार पोहोचला होता. त्यामुळे प्रत्येकाला एक मानसिक बळ वाढलेलं होतं. प्रत्येकाचे इमोशन्स असतात. आणि काक्या पुण्यासाठी मार्गस्थ झाला आणि आम्ही कुलंगकडे निघालो. कुलंग का भन्नाट किल्ला या, आम्ही पहिल्यांदाच चाललो होतो. अगं आम्हाला असं वाटलं होतं की ठीक आहे जाऊ 1-1.5-2 तासामध्ये. अहो, खालपासनं वरपर्यंत ते फेरा मारून मारून किल्ल्याची वाट 2.5-3 तास लागले आम्हाला कुलंग वाडीतून कुलंग माथा गाठायला. त्याच्या पुढं कुलंग आपण बघतोय आता फोटो, आम्ही मदनगडावरून काढलेला फोटो आहे. अफलातून कातळ शिल्प आहे कुलंग म्हणजे. आणि वरती भरपूर फॉर्टिफिकेशन आहे, मजबूत पाण्याची टाकी, बारमही तुम्हाला प्रचंड पाणी साठा उपलब्ध आहे कुलंग वरती. असं अप्रतिम कुलंग पाहिला. आणि आम्ही दुपारी 3-3:30 आम्ही परत खाली कुलंगवाडीमध्ये आलो. आता कुलंगवाडीतून पुढचा मार्गक्रमण खरं म्हणजे क्रेस्टलाईन फॉलो करायची असेल तर आम्ही कुलंगच्या पलीकडे दक्षिणेकडे उतरायला पाहिजे सरळ, आणि आम्ही रतनगडला जायला पाहिजे. पण आम्ही ठरवलं की सह्याद्रीचा मानदंड करायचा आपल्याला, म्हणून आम्ही कळसुबाईकडे जायला पाहिजे. कळसुबाई हे कुलंगच्या पूर्वेला येतं. आपण आता हे पाहतोय हा फोटो कळसुबाईचा दक्षिणेकडनं आहे. याच्या बरोबर पलीकडच्या बाजूला उत्तर पायथ्याला इंदोरे नावाचं गाव आहे, त्याच्या अलीकडे आंबेवाडी. मग कुलंग, आंबेवाडी, इंदोरे असा आमचा कच्चा फुफाट्याच्या रस्त्याचा प्रवास झाला. दिवसभराचा कुलंगची पायपीट आणि नंतर परत त्या सॅक पाठीवर घेऊन तो कच्चा फुफाट्याचा गाडीचा रस्ता. बोर झालेलं होतं पण पर्याय नाही. आम्ही असं करत करत आम्ही इंदोरेमध्ये मुक्कामाला आलो. आणि नेक्स्ट डे इंदोरेपासून आपण जरा बाहेर आलो की आपल्याला घोटी ते बारी म्हणजे कळसुबाई किंवा घोटी भंडारा झाला, घोटी अकोले संगमनेर असा जो गाडी रस्ता आहे आजचा, त्या रस्त्यावरती आम्ही आलो आणि वळसा मारून आम्ही बारी गावात आलो. बारी म्हणजे आपल्या कळसुबाईच्या पायथ्या जागा. म्हणजे आता आपण जो फोटो पाहतोय हा बारीकडनं आलेला आहे फोटो, बारीच्या जवळपास. त्या बारीमध्ये आलो. बारीत आम्ही सॅक ठेवल्या आणि सह्याद्रीचा मानदंड म्हणजे कळसुबाई, त्या कळसुबाईला गेलो. मित्रांनो, कळसुबाईला आज आपण जे पाहतो त्या सगळ्या रेडीमेड शिड्या आहेत लोखंडी. तिथं म्हणजे त्या शिड्यांनी तुम्हाला काहीच त्या दृष्टीभय किंवा त्याचा काही तुम्हाला फील मिळत नाही. खरं सांगायचं तर दणदणीत लोखंडी शिड्या आहेत, एकदम सेफ वाट आहे. आम्ही ज्यावेळी वाट केली त्यावेळी शिड्यांच्या खालच्या बाजूला तुम्ही आजही बघू शकाल, त्या शिड्यांच्या खालच्या बाजूला जुन्या पावट्या आहेत खोदलेल्या. ही फक्त पावट्यांची वाट होती. आणि आजही मी सांगतो की कळसुबाईची क्लाइम्बिंग हाईट ही 2600 फूट आहे बारीतनं. आणि तुम्ही अगदी कितीही रेटून फास्ट मारलत ना तरी 1.25 तास मिनिमम, 1.25 ते 1.5 तास हा तुम्हाला लागतो. असं हे अप्रतिम कळसुबाईचा छातीवरचा क्लाइम आणि त्यावेळीची वाट. अशा फक्त मोजलेल्या पावट्या आणि त्याच वाटेने चढायचं आणि त्याच वाटेने उतरायचं. त्या वाटेवरनं उतरताना दृष्टीभय काय असतं ही एक अनुभवायची गंमत होती. आता त्या सगळीकडे तुम्हाला लोखंडी शिड्या, साखळ्या, आता खूप काळ बदललाय. 35 वर्षामध्ये बरीचशी ठिकाणं ही आपण आता पाहतो सह्याद्रीतली, ही आता आपण काय म्हणू पिकनिक स्पॉट झालेले.
हिशोबात. तसं एक कळसोय असं पिकनिक स्पॉट म्हणायला हरकत नाही. पण अशी कळसोय आम्ही केली आणि पुढचा मुक्काम लगेच सुटलो ते आम्ही शेंडीमध्ये आलो. शेंडीमधनं आम्ही लॉन्च पकडली आणि लॉन्चने आम्ही अप्रतिम असं अमृतेश्वराचं देऊळ पाहिलं आपण, रतनवाडीचं. पुढचा फोटो आहे त्याच्यात, आपण रतनवाडीचं देऊळ आपण बघू शकतो. हे त्यावेळेचं रतनवाडीचं देऊळ आहे. त्यावेळेस तो नावाडी होता, साधारण पाऊण तासाचा प्रवास होता बोटीचा. त्याच्याशी हे काय त्या जलाशयातूनच काढलेला फोटो आहे. त्या फोटोत आपण समोर बघू शकतोय हा मध्यभागी रतनगड आहे, त्याच्या बाजूला रतनगडचा खुटा आहे आणि डावीकडचा कात्रवाईचा डोंगर आहे. आमची प्रस्तावित वाट पुढची ही रतनगडावरनं कात्रवाईच्या डोंगराला पूर्ण उजव्या हाताला डोंगरांनी बगल मारून पुढे कात्रवाईच्या खिंडीतनं पलीकडे उतरून मग कुमशेत आणि मग पुढं हरिश्चंद्रगड अशी आमची ती सगळी वाट पुढचा प्लॅन. तर हे सगळं आम्हाला आदल्या दिवशी दिसलेलं अप्रतिम दृश्य आहे की हाच तो रतनगड आणि तो रतनगडचा फेमस खोटा आणि याच्या पोटामध्ये असलेलं अप्रतिम असं अमृतेश्वराचं मंदिर. हा त्या काळचा फोटो आहे. आज तुम्ही जर गेलात तर नाईलाजाने किंवा दुर्दैवाने आपण असं म्हणतो की आपल्या मंडळींना जुनं वैभव त्या टाईप मध्ये मेंटेन करायची काय म्हणू आपण, बुद्धी नाही, समज नाही. काय होतं, काही राजकीय इच्छाशक्ती, काय अमुक ढमुक त्यावेळेच्या स्थानिक कुठल्या तरी आमदारांनी काहीतरी घरी गेलेला नवस किंवा काहीतरी वेंढण्याकरता या देवळाचा जीर्णोद्धार म्हणून केलाय. आणि आपल्याकडे जीर्णोद्धार करायचा म्हणजे त्या देवळाला वेळावेळा ऑइल पेंट भासून ते भगभगीत करायचं, हा एक आपण गैरसमज करून घेतलेला आहे. तद्वत या देवळाचं काळं पाषाण वैभव जे जुनं होतं ते आता लोप पावलंय, हे मी दुर्दैवाने सांगू इच्छितो. पण असं एक सुरेख हेमाडपंथी बांधणीचं देऊळ हे तिथलं आम्ही पाहिलं आणि तडक म्हणजे मोजून आम्ही 15 मिनिटं आम्ही फक्त इथे घालवली, कारण आम्हाला खूप पुढची वाटचाल करायची होती. सो वी स्टार्टेड फॉर रतनगड. आणि संध्याकाळ अंधार पडायच्या आत आम्हाला रतनगड फिरून घ्यायचा होता. त्यामुळे झपा आम्ही चालायला सुरुवात केली. दुपारी 3-3:30ला आम्ही रतनवाडी सोडली आणि आम्ही पहिल्या टप्प्यात आलो. सुंदर सुरेख झाडीचा टप्पा होता, सुरेख झाडीचा टप्पा. त्याच्यातून आम्ही चालायला सुरुवात केली. आम्हाला ब्रिटिश काळातला मायलस्टोन सापडला. साम्रद काहीतरी एक फिगर होती की माइल्स म्हणून लिहिलेली. ब्रिटिशांनी त्यावेळी त्यांच्या घोडेस्वारांसाठी त्यांचा तो रूट होता. त्यांनी ते विल्सन डॅम बांधलं ना भंडारदऱ्यावरती. त्यामुळे त्या भागात त्यांनी जे सर्वे केले तिथून जाणाऱ्या ती मग तिथून हरिश्चंद्रगडकडे कुमशेतगड जाणारी वाट आहे पूर्वीची, ती त्या कात्रवाईच्या खिंडीतून जाते. मग ते घोडे जे जाणार त्या घोडेस्वारांसाठी ते मार्गावरचे अंतर इन द माइल्स असा एक माइलस्टोन तिथे तुम्हाला बघायला मिळतो. आजही येतो साम्रद इतके माइल्स असा तो माइलस्टोन आहे. त्याच्या शेजारी सुरेख पाण्याचं टाकं होतं, आजही आहे. मग तिथे पाणी वगैरे प्यायला आणि आम्ही रतनगडच्या चढायला भेटलो. रतनगडच्या दरवाजापाशी आल्यानंतर तिथल्या पायऱ्या काही तुटल्या आहेत. तिथे एक लोखंडी शिडी होती, त्या शिडीवरनं आम्ही चढून रत्नाबाईच्या गुहेत पोहोचलो. रत्नासारखा किल्ला, खरोखर रत्न म्हणजे रतनगड, अप्रतिम किल्ला. वरती एक राणीचा घोडा म्हणून एक बुर्जी बांधकाम आहे ते पाहिलं. किल्ल्यावरची इतर टाके पाहिली आणि तडक पश्चिमेकडच्या बाजूला एक नैसर्गिक नेढं आहे, म्हणजे आरपार पडलेलं भोक नैसर्गिक. त्या नेढ्यामध्ये आलो. सूर्यास्त होता. नेढ्यात बसलो, तिथनं काही फोटो काढले. नंतर पलीकडं त्याचा पश्चिमेकडचा दरवाजा पाहिला आणि परत रत्नाबाईच्या गुहेत मुक्कामाला आलो. असं आम्ही रतनगड आम्ही झालं. नेक्स्ट डे आमचं टार्गेट होतं खरं म्हणजे हरिश्चंद्रगड. माहिती होतं हरिश्चंद्रगड युजली आजच्या काळी तसा ट्रेक करतात लोक. ते रतनगड ते हरिश्चंद्रगड हे अंतर सरासरी 2 दिवसात करतात. म्हणजे हे खरं रिझनेबल डिस्टन्स आहे, रिझनेबल टाइम शेड्यूल आहे. मध्ये कुमशेत गावात एक मुक्काम, त्याच्यानंतर रतनगड. म्हणजे हे कसं फुरसतचे कार्यक्रम होतं, कारण पूर्वी गाडी रस्ते पण नव्हते आणि मध्ये असलेलं वेडावाकडं पसरलेलं मुळा नदीचं खोरं, त्या खोऱ्याची मजा लुटत वगैरे तुम्ही क्रॉस केलात. आणि हरिश्चंद्रगडचा पसारा एक मोठा आहे, त्यामुळे युजली 2 दिवसाचं अंतर होतं ते हरिश्चंद्रगड रतनगड. पण ते आम्हाला परवडणारच नव्हतं. रतनगडाकडनं आपण जर दक्षिणेकडे पाहिलं तर अख्खा हरिश्चंद्रगड तुम्हाला या फोटोमध्ये दिसेल. हरिश्चंद्रगडाचं माथ्याचं क्षेत्रफळ माझ्या अंदाने 14 ते 16 चौरस किलोमीटर आहे. माथ्याचं क्षेत्रफळ काढलं तर त्याची ही वेताळधार जी आहे उत्तरेची,
ह्या धारेची बालेकिल्ल्यापासून लांबी इकडच्या टोकाला बुरुज आहे बरं का मंडळी, त्या बुरुजापर्यंत अंतर काढलं तर ते 5 किलोमीटर आहे. बालेकिल्ला ते वेताळदार, आणि तो किल्ल्याचा भाग आहे. असा हा वेडावाकडा पसरलेला किल्ला. इकडे पश्चिमेकडे तारामती शिखर, त्याच्या पुढे कोकणकडा. ते आता तुम्हाला सगळ्यांना आपण माहिती आहे, म्हणजे हरिश्चंद्रगडाची नव्याने माहिती द्यायची गरज नाही, पण असा प्रचंड आकार उकार असलेला हा किल्ला, त्याच्या पायथ्याचं पाचणई गाव ते पण आपल्याला दिसतंय आता ह्याच्यात फोटोमध्ये. तर आम्ही सकाळी असंच आमच्या शिरस्त्याप्रमाणे 6:45-7च्या सुमारास आम्ही रतनगड सोडला. आज म्हटलं आपल्याला हरिश्चंद्रगड गाठायचा आहे आणि शक्यतो पुढे जाऊया, जेवढं जमेल तेवढं. हरिश्चंद्रगडचा मुक्काम झाला तर उत्तम आहे, नाहीतर पुढे जाऊया. त्या इराद्याने आम्ही निघालो नेटाने जबरदस्त. आणि आम्ही आता गिअरच झालेलो होतो. आमचा हा जवळपास 10वा दिवस होता, 10वा का 11वा दिवस होता. त्यामुळे आमच्या बॉडी जबरी ऍक्लिमेटाइज झालेल्या होत्या. आणि आम्ही सकाळी सकाळी आम्ही सोडलं मस्त झपाट्याने. जबरदस्त सुरेख जंगल पट्टा आहे कात्राबाईच्या पोटामध्ये, त्याच्या उत्तर पोटात. तो आम्ही कव्हर केला आणि आम्ही कात्राबाईच्या खिंडीत आलो. कात्राबाईच्या खिंडीत उभं आल्यानंतर हे समोर जे दिसलं ते पाहून दिलखुश, प्रचंड मोठा हरिश्चंद्र. पण तेही कळलं की आपल्याला कुठं जायचंय. मग उतरलो खाली आणि कुमशेत मध्ये आलो. आमच्या लक्षात आलं की अरे आपण हे अंतर सॉलिड मारले, फास्ट मारले, झपाट्याने आलो. कुमशेत मध्ये आलो आम्ही, जवळपास 3 तासामध्ये आम्ही कुमशेत आलो होतो. मग कुमशेत पाचणे अंतर म्हटलं विशेष नाही, 1.5 तासाचं अंतर आहे. मग ठरवलं की आज आपल्याला जमेल तेवढा रट्टा मारायचाच, म्हणजे जेणेकरून पुढचं अंतर थोडं आपल्याला कव्हर मध्ये राहील, रेस्ट डे मिळो न मिळो. म्हणून आम्ही चालायला सुरुवात केली. कुमशेत सोडलं आणि झपाट्याने आम्ही पाचणे गावात पोहोचलो. आणि पाचणे मधनं अनबिलिव्हेबली आम्ही दुपारी 1:30 वाजता आम्ही हरिश्चंद्राच्या माथ्यावर म्हणून आपण थोडस खाली मंगळगंगेच्या ढोहामध्ये पोहोचलो होतो. सो वी आर ऑन हरिश्चंद्रगड. दुपारी फक्त 1:30 वाजलेला होता. खऱ्या अर्थाने आम्ही सेलिब्रेट केला आमचा हरिश्चंद्रगडचा स्टे म्हणून आपण. आज म्हटलं मुक्काम करायचा नाही, पण 15 दिवसानंतरची पहिली मोठी अंघोळ आम्ही त्या कुंडावरती केली. मंगळगंगेचे मोठे पॉटहोल्स आहेत. अंगावर जे कपडे होते ते तिथे त्याला साबण लावला, थोडासा साबण लावण्याचा प्रयत्न केला, ते धुतले. मी फक्त अंगावरचा शर्टच ते धुतले, ते तिथेच वाळवले, तेच अंगावर चढवले. आणि आम्ही 4-4:30ला आम्ही हरिश्चंद्रगडच्या देवळापाशी होतो, वरच्या हरिश्चंद्र चौराच्या. गमतीचा किस्सा आहे अजून एक छोटासा. म्हणजे कम्युनिकेशन साधनं नाहीत आपण म्हणतो ना, त्यावेळी काय हे नाही, काय मोबाईल नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही. आमच्यातला एक ग्रुपमेट माझा मावस भाऊच होता, विवेक परचुरे, त्याला बंबन म्हणतात त्या ट्रेकिंग फील्ड मधली. तो त्याचं जजमेंट थोडं चुकलं. आम्ही हरिश्चंद्रगडला कधी पोहोचू, तर तो आधीचे 1-2 दिवस हरिश्चंद्रगडला आला होता, आम्ही भेटू या आशेने. पण नाही याला जाऊन भेटलो नाही. म्हणून त्यांनी काय केलं, आपण पूर्वीच्या काळी वापरले तसेच हे आपण दळणवळणाची साधनं म्हणू आपण. त्यांनी एक चिठोरा कागदाचा लिहिला अंदाजानी. आणि पण ह्याला म्हणतात आपण काय म्हणू, टेलिपॅथी किंवा इंट्युशन किंवा वेव्हलेंथ, की ही मंडळी कुठनं जाणार आहेत आणि ही मंडळी काय पाहू शकतील. तर आज आपण जर पाहिलं तर हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या वरच्या बाजूला जो कातळ प्लॅटो आहे, म्हणजे आपण जेव्हा टोलार खिंडीकडनं येतो त्यावेळी पहिल्यांदा त्या कातळ टप्प्यावर आल्या समोर खड्ड्यात आपल्याला ते मंदिर दिसतं. त्या कातळ प्लॅटोवरती काही घुमट्या आहेत, 2-4 छोट्या देवळ्या आहेत. त्याच्यानंतर मग ती खालची पुष्करणी आहे, हौद आहे, आणि मग मंदिर आहे. तर त्या देवळ्यामध्ये त्यांनी बरोबर जजमेंट लावलं की ही खालनं मंडळी जर मंगळवेढा आली तरी पहिल्यांदा ह्या देवळ्यांपासूनच टोलार खिंडीकडे जाणार, दुसरा रूटच नाही. आणि त्यांनी मी येऊन गेलो, तुमची वाट पाहिली, तुमच्या पुढच्या रूटला ऑल द बेस्ट, अशी सिंपल छोटी चिठ्ठी होती. ती चिठ्ठी त्यांनी एका दगडाखाली त्या देवळीत ठेवून दिली आणि दिसेल अशी ठेवून दिली, आणि ती आम्हाला मिळाली. काय आनंद झाला. आम्ही ती चिठ्ठी वाचली, ती लगेच घेतली बरोबर आणि म्हटलं सुटा. संध्याकाळ झालेली होती, 4:30 वाजलेले होते, नोव्हेंबर महिना आहे, त्यामुळे 6च्या सुमारासच लाली येते आणि अंधार व्हायला लागतो. 6:15-6:30 अंधार पडतोच. आज म्हटलं आता काही झालं तरी म्हटलं अंतर तोडायचंच, एवढं आपण मारलंय सकाळपासून. काय झपाटा होता, अंगात ताकद होती म्हणा काय. आम्ही तिथून निघाल्यानंतर आम्ही 2 तासात आम्ही खाली खिरेश्वरला पोहोचलो. खिरेश्वरला पोहोचेपर्यंत अंधार झालेला होता. खिरेश्वरच्या पुढे आश्रमशाळा मार्गे खुबी फाटा,
त्यावेळी हे खालचं पिंपळगाव जोगा धरण झालेलं नव्हतं. आम्ही सरळ सुटलो आणि आम्ही खुबी फाटा पूर्वीचा होता, म्हणजे आणि माळशेज घाटाच्या रस्त्यावरती असलेला फाटा. खुबी नावाचं एक छोटस गाव, तिथनं आतमध्ये हरिश्चंद्रगडला खिरेश्वरला तो फाटा होता. हा फोटो त्या खुबी फाट्यावरनं घेतलेला आहे हरिश्चंद्रगडाचा. संपूर्ण हरिश्चंद्रगड आपण पाहतोय. डावीकडे रोहिदास शिखर आहे आणि मध्ये त्याच्यानंतर जी खिंड आहे त्या खिंडीपासून खरा हरिश्चंद्रगड, रोहिदास नंतरची खिंड तिथपासून पकडायचा. तारामती शिखर, त्याच्यानंतर उजव्या हाताला बाले किल्ला आणि बाले किल्ल्यानंतर उजवीकडे दिसली टोरर खिंड. म्हणजे अख्खा हरिश्चंद्रगडाचा आपल्याला हा दक्षिण स्पॅन आपण म्हणू, हा आपल्याला एका फोटोत दिसतोय इथनं. तर असं आम्ही खुबी फाट्यावरती आम्ही त्या दिवशी रात्री 7:45 सकाळी 7:45 आम्ही हे सोडलेलं होतं रतनगड माथा. आम्ही 7:45 आम्ही खुबी फाट्याला पोहोचलो. म्हणजे तुझ्या भाषेत तू म्हणशील की पराक्रम वगैरे केला, पण हे घडून गेलं आणि झिंग होती त्यामुळे आम्ही झपाट्याने आम्ही अंतर कापलं आणि रात्री आम्ही तिथे पोहोचलो. मजा आली. हापसा होता पाण्याचा, टेकायला एक खोपटं होतं, अजून काय पाहिजे होतं, लॅविश. आणि मग हा बोल. हा पण काका याच्यानंतर तुमचा जो कुकडेश्वरचा टप्पा मी तुम्हाला जो म्हटलं, तर तिथे एक भावनिक प्रसंग आहे ना. आता ह्या अख्ख्या ट्रेक मध्ये इतके भारी भारी काही एक्सपिरियन्स येऊन गेले, अनएक्सपेक्टेड. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना, काही काही वेळा शो स्टॉपर असतात, अशाही घटना घडल्या, पण आपण पुढे जात राहतो. आता आम्ही हरिश्चंद्रगड पासून आम्ही खुबी फाट्याला येऊन पडल्यामुळे आम्हाला एक म्हटलं की चला आपण आता खूप अंतर कव्हर केले. आणि मला माहिती होतं की ह्याच्यानंतर हडसर नंतर परत मध्ये माणिकडोह धरणाचा फुगवटा आहे आणि त्या धरणामध्ये लॉन्च फिरत असतात हे मला माहिती होतं. त्यामुळे मी ह्या इंटेन्शन मध्ये होतो की बघू एक चान्स मारू, जर मिळाली लॉन्च तर आपलं सॉलिड कव्हर डिस्टन्स आणि आपण कुकडेश्वरला असं दुपारी 12-1लाच पोचू, मस्त जेवू खाऊ आणि पाय ताणून आराम करू वगैरे वगैरे. खूप स्वप्नरंजन केलं आम्ही आमचं. वी स्टार्टेड आणि आम्ही खुबी फाटा सोडला. झपा आलो. समोर हडसरची खिंड दिसली पहिली. आता त्या खिंडीच्या शेजारनं गाडी रस्ता झालाय त्या गणेश खिंडीतनं. तर ही जी हडसरची खिंड आहे, या खिंडीमधनं एक शिगा म्हणजे आपण लोखंडी कांबी मारलेली वाट आहे. म्हणजे ह्या वाटेने मी पूर्वी 83 साली रूट केला होता, त्यामुळे मला माहिती होतं. सो आय वॉज डॅम कॉन्फिडंट. आणि मी केला त्यावेळी ऐन पावसाळ्यात निसरड्या वाटेवर केला होता हा रूट. आणि आता तर म्हणजे कोरडा सीझन होता, त्यामुळे तर मी फुल कॉन्फिडंट होतो. अरे इथनं आपण फटाफट जाणार, आज का दिन आपण आहे म्हणून आम्ही निघालो फटाफटा. पहिल्या तास 1.5 तासात आम्ही खिंडीत आलो. खिंडीतनं लगेच उजवीकडे आम्ही त्या शिडीच्या वाटेला, त्या कांबीच्या वाटेला लागलो सुद्धा. आणि बघता बघता आम्ही आता ही कांबीची वाट आपण पाहतोय आता या फोटोमध्ये बघा. या इथे जी मध्ये गुहा आहे कशी छोटी, ती पहाऱ्याची गुहा आहे आणि त्याच्या खालच्या बाजूला अशा कांबी गज ठोकलेले आहेत. आता आपण ज्याला खोट्याची वाट म्हणतो, खोट्याची वाट म्हणतो. हा, पण हे म्हणजे ह्या प्रॉपर मोठ्या शिगा आहेत आणि ह्या शिगा फार पूर्वी ठोकल्यात. म्हणजे मी 83 साली केलेत, त्याच्या आधी ठोकलेल्या आहेत त्या कोणीतरी, आणि त्या आज सगळ्यात तशा भक्कम आहेत. त्याने आम्ही विथ फुल लोडेड सॅक, आम्ही काय आम्हाला तिथे कुठे दोऱ्या वगैरे लावून सॅक ओढायची गरज भासली नाही. सॅक सकट आम्ही वर चढून गेलो. इतक्या त्या भक्कम कांबी आहेत आणि कॉन्फिडन्स लेवल हाय होती आमची. रोप लागला नाही, काही नाही, नो बिले, नथिंग. फटाफटा सगळ्या आपल्या धोडासकट वर चढून गेलो. फटाक्कन किल्ल्यात एंट्री मारली आणि प्रचंड आम्ही खुश होतो. वा, सकाळचे 10 वाजले फक्त आणि मी आता हडसरच्या माथ्यावरती आहे. वा, म्हटलं आज आता आपण दुपारी पोहोचणार. आता आपण जी पाहतोय ती आपण हडसर दक्षिणेकडनं पाहतोय. त्याच्या मध्ये डावीकडे अशी हडसरच्या इथे खाच आहे, अशी ती एक छोटीशी खिंडीसारखी आहे. तो भाग त्यांनी बुरुज लावून बंद केलेला आहे पूर्वीच्या. आणि आपली जी किल्ल्यावरची वाट आहे ती ह्याच खाचीच्या बरोबर पलीकडच्या बाजूने येते. म्हणजे डावीकडच्या ह्या जो डोंगर आहे थोडक्यात, त्यांनी काय केलेलं, किल्ला निर्मिती केलेल्यांनी हा डावीकडचा जो डोंगर आहे तो बुरुज बंद करून किल्ल्यात ओढून घेतला थोडक्यात, आणि किल्ला सिक्युअर केला त्या डोंगरापासून. या डोंगरावर कोणी चढलं तर किल्ल्यावरती मारावून किल्ला पडला नाही पाहिजे म्हणून त्या डोंगराला मध्ये बुरुज टाकून ओढून घेतला आणि त्याच्या पलीकडनं वाट काढली. तर असं आम्ही इकडे चढलो. त्या पलीकडल्या वाटेने उतरून मस्त फ्रेश मूड मध्ये आम्ही खाली रस्त्यावरती आलो. त्यावेळी सुद्धा तो टार रोड नव्हता.
आजनाळा जाणारी एसटी हा कच्चा रस्ता होता, मुरमाड, त्याच्यावरनं धूळ उडत एक एसटी जायची, पण ती इकडून जायची नाही. आजनाळा जाणारी एसटी ही चावंड मार्गे जायची. चावंड मार्गे फेरा मारून अशी फिरून घाटघरवरनं आंधळाला यायची. इकडून जाणारा रस्ता त्यावेळी झालेला नव्हता, निमगिरीकडनं जाणारा कच्चा रस्ता होता सगळा, तो डंपरवाला रस्ता होता माणिकडो धरणापर्यंतचा, डॅम वॉल पर्यंतचा. तर आम्ही तिथे गेलो. युजली तिथे कोण ना कोणतरी सकाळी भेटतातच, राम राम श्याम श्याम सगळं झालं. काय मामा पलीकडे जायला वाट आहे, पलीकडे जायला लॉन्च आहे की, आहे की म्हणलं, ती काय दिसते म्हणलं. आणि खरोखर पाहिली मी, एक लॉन्च फिरत होती. आपण म्हणतो ना की क्षणिक मोह हा तुम्हाला काही वेळा प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतो. तसं आम्ही म्हटलं आता कुठे एवढं, आता हे परत नंतर त्या भिंतीकडे चालत जा, डॅम वॉलकडे, धरणावरनं भिंतीवरनं क्रॉस करा आणि मग परत तांगड्या तोडत आपटाळ्याकडे या आणि मग कोकडेश्वरला जा. चला म्हटलं पटकन लॉन्च मिळेल. त्याला म्हटलं कधी येते, म्हटलं काय येते ना म्हटलं ही अशीच. मी त्यांनी इतकं कॅज्युअली सांगितलं आम्हाला आणि आम्ही सुद्धा निघालो. पर ह्याच्यात परत एक गंमत झाली की आपण त्या माणसाशी बोलल्यानंतर सुटल्यानंतर आम्ही आता होतो सगळे, आम्ही 4-5 जणच, चौघच होतो मला वाटतं, 4-5 जण होतो आम्ही. आणि त्याच्यात आमचं परत थोडं पुढं मागे असं झालं, म्हणजे आता तो फुपाट्याचा रस्ता होता, त्या रस्त्याने चाललो होतो. तर नेमकं माझ्या पुढे गेलेली मंडळी, मी थोडासा माझा पाय थोडासा दुखत होता, मुरगळला लसकला तर काहीतरी, मी मागे होतो आणि बाकीची मंडळी पुढे होती. त्यांनी पुढे कुठल्या तरी गावाला विचारलं, काय मामा लॉन्च कुठे येते. आता तुम्हाला मला माहिती आहे, तुम्ही ज्यांनी आपल्या सगळ्या मंडळींनी जे लॉन्चचे प्रवास केलेले असतात, आपण विशेषतः आपण वासोट्याला जातो, ही लॉन्च ही नेहमी समोरासमोरच्या किनाऱ्यावरची बारकी 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 गावं करत जात असते. त्यामुळे ह्या लॉन्चचे अनेक टप्पे ठरलेले असतात कुठे लावायची. तशी त्यांनी त्या पुढच्या माणसाला विचारलं की लॉन्च कुठे येते, त्याने दाखवलं हे काय इथे खाली येते. म्हणून ती मंडळी लॉन्च पकडायला तिकडे खाली उतरली. मी ज्या माणसाला विचारलं त्याने सांगितले हे काय इथे खाली येते, म्हणून मी खाली सुटलो. मला हे जजमेंटच नाही की आपली मंडळीने आपल्याला सुगम होणार आहे. मी एका गावात जाऊन बसलो आणि वाट बघत बसला, लॉन्च येईल. 2-2.5 तास आमचे असेच वाया गेले. आईला दुपार झाली, टळटळीत ऊन आता चालायला लागलं. दुपारचे 2:30-3 वाजल्यानंतर म्हटलं गाड्या हे काय खरं नाहीये, लॉन्च आपल्याला काही मिळणार नाहीये, आता चालणं आपल्या नशिबी आहे. बरं मंडळींचा कॉन्टॅक्ट नाही, मंडळी माझ्यापासून पुढे निघून गेली. ती मंडळी कुठे आहेत काहीही पत्ता नाही, वॉकी टॉकी नाही, काही नाही, काही कसली दळणवळणाची साधनं नाहीत, काही नाही. शिट्ट्या मारून आरडाओरडा करून सुद्धा भेटणारी लोक नव्हती. ठीक आहे म्हटलं आपण अकेला चलो म्हणून निघालो. चालायला सुरुवात केली. चालतोय उंडे खडक नावाचं गाव आलं आणि त्या गावाच्या पाशी मला आमचे बाकीचे भिडू भेटले. तेही असेच वैतागले होते वाट बघून लॉन्च आत्ता येईल मग येईल. शेवटी आम्ही तिथे प्रचंड हसलो. हसण्यामुळे दुःख सगळं विसरलं गेलं आणि ठीक आहे चला, आणि मग चालायला सुरुवात केली. मग चलते बनो करत आम्ही डॅम वॉल पाशी आलो. ह्यापूर्वी जेव्हा मी आलो होतो त्यावेळी धरणाचं काम चालू होतं आणि डॅम वॉल बाजू ओपन टू ऑल, त्यामुळे मी स्वतः डॅम वॉल क्रॉस करून हडसरकडे आलेलो होतो. तिथे गेल्यानंतर बघितलं तर वॉचमन होता, तोपर्यंत डॅम वॉलचं काम पूर्ण झालेलं होतं आणि तो नडला, भिंतीवरून पलीकडे जाता येणार नाही, भिंतीच्या खालनं चालून जायचं, मोठा वाडसा मारून जायचं. बमला. आता वाजले होते संध्याकाळ, ऑलमोस्ट संध्याकाळ करायला लागली होती. देवासारखा एक डंपर तिथे आला धरणाच्या कामावरचा. आमची वरात त्या डंपर मध्ये चढली आणि डंपरने आम्हाला मग ते पुढं माणिकडोच्या त्या बाजूला सोडलं. तिथे अजून एक लिफ्ट मिळाली, त्याने आम्ही आपटाळे फाट्याला उतरलो आणि इव्हेंच्युअली या सगळ्या प्रकारात अख्खा दिवस वाया गेला होता. त्यामुळे आमचा चावंडचा हे बॉम्ब मारला. आम्ही चावंड करून जाणार होतो कोकडेश्वरला. आता चावंड करण्यात काही हाशील नव्हतं, त्यामुळे आम्ही सरळ चालत कुकडेश्वरला पोहोचलो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुकडेश्वरचा आमचा पहिला मोठा रेशन सप्लाय येणार होता आणि आम्ही कुकडेश्वरला पोहोचलो. हे त्यावेळेचं कुकडेश्वरचं मंदिर आहे मंडळी. आज जर तुम्ही गेलात तर राजस्थानी कलाकारांनी जरा नवीन पद्धतीने लुक चांगला दिलाय, पण ते थोडस आजच्या स्टाईलचं मंदिर झालेलं आहे कुकडेश्वराचं. हे जुनं मंदिर आणि हे जे आपण पाहतोय
हे मंदिर कधीतरी सगळं ढासळलेलं होतं. स्थानिक लोक म्हणतात वीज पडली किंवा काहीतरी, पण घटनेमुळे ते ढासळलेलं मंदिर हे सगळे दगड चिरे उभे करून त्याच्या बाजूनी आधाराला हे लाकडी खांब लावलेले सगळे. या लाकडी खांबांच्या आधारावरती मंदिर उभं आहे आणि त्याच्यावरती पत्र्याचं छप्पर आहे. असं वर्षानुवर्ष असलेलं मंदिर एक मात्र चांगलं गेलं त्यांनी, हे अख्खे बरेचसे जुने चिरे आहेत तसे इंटॅक्ट उतरवून आता नवीन बांधलेलं मंदिर आहे. आज आपण गेलो की ते नवीन मंदिर पाहायला मिळतं. तर असं हे कोकणेश्वरचं मंदिर, त्याच्या पाठीमागची धर्मशाळा आणि ओंकार तू मगाशी म्हणलास की आनंदाचा क्षण, म्हणजे अनपेक्षितपणे मला माझ्या आई वडिलांची भेट झाली. आपण आता चित्रात पाहतोय डावीकडे संदीप परांजपे पुढे बसलेले आहेत, तो आहे विद्याधर गोरे, खाली मान वाकली आहे जरा तिची, विद्याधर गोरे, मोहन शेटे, पाठीमागे संदीप परांजपे, चिन्या. आमचा चिन्या असा अधनमधनं परत धुमकेतू सारखा जायचा आणि परत येऊन आम्हाला जॉईन व्हायचा. मजा होती. पण घरी कधी गेला नाही आणि पाठीवरती भरपूर सामान, पुस्तकं मोठी आणलेली किल्ल्यांची वगैरे, मजा असायची आणि यायचा मस्त. तर चिन्या, त्याच्या पुढे माझी आई आहे, त्याच्या शेजारी सुजाता भागवत, वृंदालीमय, मी, नंतर सुभाष बडदे आणि माझे वडील. त्यांनी असं अनपेक्षित, इट वॉज अ डॅम सरप्राईज, मजा आली. त्यामुळे घरचे भेटले की आपल्याला एक वेगळा आनंद असतो. कारण हा अत्यंत भावनिक असा क्षण तुम्ही आत्ताही, मला कळते की तुमच्या भावना आता दाटून आलेल्या आहेत. कारण त्यावेळेच म्हणजे तुम्ही क्षण आता परत नव्याने जगताय. आता थोडासा तुमच्या आवाजामध्ये आम्हाला तो भावनिकपणा जाणवला. पण ही गोष्ट नक्कीच आहे की एवढ्या मोठ्या मोहिमेसाठी आज ज्यांनी सपोर्ट केलंय त्यांची मोहिमेच्या दरम्यानच्या एखाद्या टप्प्यावर भेट होणं ही खूपच नक्कीच, ही खूपच इन्स्पायर करणारी गोष्ट आहे. आणि ज्यांनी तुम्हाला 100 हत्तींचं बळ अजून मिळालं असेल पुढची मोहीम करण्यासाठी. आणि हे खूपच छान सरप्राईज काका तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि याच्यानंतर आपला पुढचा जो तिसरा टप्पा जो चालू होतो तो म्हणजे कुकडेश्वर ते लोणावळ्याचा टप्पा. हाही टप्पा तुमच्या दृष्टीने अतिशय नाट्यमय असा टप्पा होता. आणि एक जसं तुम्ही मगाशी आता लॉन्चचा एक्सपिरियन्स सांगितलं की तिथे जरा थोडीशी तुमची चुकामुक झालेली होती, सेम तुम्ही ह्या टप्प्यामध्ये असा काहीतरी थरार अनुभवलात. आणि ह्याच टप्प्यामध्ये तुम्ही आणि एक तरस असं एक समोरासमोर येऊन तुमची एन्काउंटर, एक खूप क्लोज एन्काउंटर झालेलं होतं. तर ही चुकामुक नक्की कशी घडली आणि ते तरस नक्की कुठे भेटलं तुम्हाला? आता ह्याच्या पुढचा जो टप्पा आहे ह्याच्यामध्ये किल्ले काही नाही आहेत, पण सह्याद्रीची जी टोपोग्राफी आपण जर पाहिली तर एक रिजिड टोपोग्राफी, आणि आपण म्हणतो तसं उत्तर दक्षिण सह्याद्री आलेला आहे, पण तो असा झिकझॅक फिरलेला आहे आणि त्याची टोपोग्राफी खूप रिजिड आहे चांगल्यापैकी. त्यात ते आता आपण याच्यात जर पाहिलं तर आता आपण आता जर आपण गुगल अर्थचा आपण व्ह्यू पाहतोय, ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कळेल की माझी जी डॉटेड लाईन आहे त्याच्या खाली जो सगळा सह्याद्रीचा पार्ट आहे तो बघा असा गिचमिडे, भरपूर गिचमिडे, म्हणजे समजून घ्यायचं की ती टोपोग्राफी रिजिड आहे प्रचंड. त्यातनं जंगल पट्ट्या आहेत, उंच सखल वाटा आहेत, त्यामध्ये एक आपण गिरीस्थान भीमाशंकर आहे, लोणावळा आहे, आणि मध्ये असणारी 2-4 नद्यांची खोरी. सगळ्यात पहिली वरती येते ती भीमाशंकरच्या इथं भीमा नदी, मग घोड नदी, मग खाली येते इंद्रायणी, आणि मग लोणावळा येतं. अशी ही, आणि आपण ज्याला म्हणतो आंधर मावळ, मावळ आहेत, आणि हा सगळा रिजिड टोपोग्राफीचा भाग आहे. याच्यात कुठेही किल्ले नाहीत. त्यामुळे तुम्हाला जे अंतर कव्हर करायचंय ते नकाशावर आधारित आणि स्थानिक तुमचं जजमेंट लावत. बरं, त्या काळी आमच्याकडे कंपास पण नव्हते, काय भारी कंपास वगैरे आहेत, मी लावली बाबा, ईस्ट लावली, साऊथ लावली, काय नाही, अंदाज पंचे गावदरचे, आणि जायचं. आणि स्थानिक लोक जे मिळतात त्या लोकांशी इंटरॅक्शन करत जायचं, हे खूप महत्वाचं असतं. मी जे आजतागात आपण करत आलोय आणि ते खूप काम करतं सह्याद्रीमध्ये फिरताना. त्यामुळे राम मामा सगळ्यांशी आपण आपुलकीने वागत विचारलं, ऑटोमॅटिकली ते खूप तुम्हाला सहाय्य करतात आणि काही वेळा तुम्हाला वाटेला पण लावून देतात. तर असं आम्ही निघालो. आम्ही कोकडेश्वरच्या पाठीमागे मोरखिंड आहे, त्या मोरखिंडीत चढलो आणि पलीकडे उतरलो ते आंबोली गावाच्या रस्त्याला. बहुचर्चित, बहुप्रतीक्षित दाऱ्या घाटाचा रस्ता. आपण जेव्हा ऐकतो दाऱ्या घाट होणार, त्याच्यावर अनेक राजकीय
गाजरं दाखवली गेली, आणि काय घडलं. पण दाराघाट आहे तिथेच आहे, दाराघाट काय अजून घडलेलं नाही. तर असं त्या दाराघाटाच्या रस्त्याला आम्ही लागलो आंबोली गावाकडे. दाराघाटची वाट सोडली आणि आम्ही सरळ छाताडावर घुसलो. ते आमचं पहिलं एम होतं, तो म्हणजे धाकोबा. आता धाकोबा आणि दुर्ग नाव, आता आपण हा जो फोटो पाहतोय हा मी नंतर कधीकाळी एकदा जीवधनवरनं घेतलेला आहे. तुमच्या लक्षात येईल आता हे सह्याद्रीची रिजिड टोपोग्राफी मगाशी म्हटलं, ही क्रेस्टलाईन आहे बघा. यात डावीकडचं जे फ्लॅट टोपीसारखं शिखर आहे ते म्हणजे धाकोबा, आणि त्याच्या पुढे दुर्ग म्हणून आहे. ते दुर्ग तुम्हाला दिसणार पण नाही, कारण मुळातच दुर्ग हा दुर्गच नाहीये, ते एक आपलं टेंगुळ आहे, झाडी भरलं, सॉरी झाडी असलं असं एक दुर्ग. आणि त्याच्या पुढे उजवीकडे आपण जर पाहत केलं तर ह्या सगळ्या अशा फ्लँक्स बाहेर आलेल्या आहेत. एखाद्या मोठ्या नाट्यगृहाचा एखादा आपण स्टेज आहे आणि त्या डावीकडनं विंग्स कशा येतात एक एक, तशा विंग्स आपण पाहतोय सह्याद्रीच्या या कोकणात उतरत आलेल्या आहे. ह्याच्यामध्ये एक से एक भारी घाटवाट आहे. डोणीदार, त्याच्या अलीकडची खोटादार, त्याच्या पलीकडं भैरवनाथाचा दार, त्याच्यानंतर मग भीमाशंकरकडे जाणारा सिद्धाचा घाट वगैरे वगैरे असंख्य घाटवाट आहेत. पण अफलातून टोपोग्राफी असलेलं ही आपण क्रेस्टलाईन या फोटोत पाहतोय. तर असं आम्ही या धाकोबाकडे आम्ही निघालो. धाकोबाला बगल दिली आणि पुढे आल्यानंतर आम्हाला एक धाकोबाचं जुनं देऊळ आम्हाला दिसलं. आपल्या पुढच्या फोटोत बघायला मिळेल. पुढचा फोटो दाखव. आजही हे देऊळ याच स्थितीमध्ये आहे असं माझ्या माहितीनुसार. मी एवढ्यात रिसेंट गेलेलो नाहीये, पण सुरेख देऊळ आहे, लाकडी खांब आहे, पुढे दगडी दीपमाळ आहे. पण असं जुनं नेटकं बांधकाम बघितलं ना खूप बरं वाटतं. असं आम्ही तिथं स्थानिक तिथं दर्शन घेतलं आणि चालायला सुरुवात केली. आजचं अंतर होतं आम्हाला अहुपे गाठायचं होतं. अहुपे, हे अहुपे आपण जर पाहिलं तर घोडेगाव पासून 52 किलोमीटर गाडीचा रस्ता आहे, फिरून 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 येतो भीमाशंकरच्या उत्तरेला. अत्यंत रिजिड टोपोग्राफी, नजरेत काहीही कळत नाही, पण भन्नाट सुंदर जंगल, सुंदर खोरी, अतिशय निसर्ग समृद्ध असा हा भाग आहे. आणि जी वाट आमची गेली ती वाट प्रॅक्टिकली क्रेस्टलाईननी फिरलेली वाट होती. खूप सुंदर. उजवीकडे कधीही खाली बघितलं तर सरासरी 1800 ते 2000 फूट खाली कोकण, डावीकडे अख्खं देश पसरलेला, आणि अशा आपण वळ्या अशा मध्ये अंथराव्यात मध्ये किंवा आपण उंबरे ओलांडाव्यात तशा सह्याद्रीच्या एक एक आडव्या पूर्व पश्चिम गेलेल्या छोट्या छोट्या उपरांगा, एक ओलांड्याची दुसरी ओलांड्याची तिसरी, प्रत्येक ठिकाणी बारक्या बारकी गाव तरी असतं, नाहीतर त्याचा धनगरवाडा तरी असतो. त्याला विचारायचं बाबा नो, मग ते आमच्याकडे मॅप होते. मगाशी मी तुम्हाला फार्म लाईनचा मॅप दाखवला बघा, एक धाकोबा ते आपण भीमाशंकर पाहिला टोपोग्राफीचा मॅप. तशा त्या मॅप वरती मध्ये कोण मिळतील काही शेताळी. आता ही जंगलातली लोक आपण जे बघतो ना, ही लोक नॉर्मली डोंगर उतारावरती नागली किंवा नाचणी पिकवतात. ती म्हणजे काही काही आपण म्हणतो की अनऑथराइज इलिगल त्यांची शेती चालू असते, पण त्यांना पर्याय नसतो, त्यांच्या पोटापाण्याकरता कुठेतरी ती असे. तर अशी ऑड ठिकाणी आम्हाला काही माणसं भेटायची, ती आम्हाला पुढचा मार्ग दाखवायची. असं मजल दरमजल करत आम्ही अहुप्याला मुक्कामाला आलो. अहुप्याच्या अलीकडे पिंपरगाणा म्हणून गाव होतं. त्या पिंपरगाणातनं पुढे आलो आणि अहुप्याच्या वाटेवरती अप्रतिम देवराई आम्ही पाहिली. आजही त्या देवराईमध्ये गेल्यानंतर खरोखर दिवसा ढवळ्यात सुद्धा मिट्ट काळोख असतो. इतकी दाट देवराई, म्हणजे त्यावेळी तरी नक्कीच एवढी दाट होती. आज थोडीशी कमी झालेली आहे, पण अजूनही देवाचं जंगल म्हणून जे काय भावना असते त्यामुळे ती देवराई राखलेली आहे. असं करत आमचा मुक्काम पहिला अहुप्यात झाला. नेक्स्ट डे परत मधा मग दमदम्या डोंगर आणि असे सगळे ओलांडत उजवीकडे आम्ही सिद्धगड पाहिला. खाली अहुप्याच्या खाली आम्हाला गोरख मच्छिंद्र दिसले. गोरख मच्छिंद्रच्या पुढे गेल्यानंतर आम्हाला लांबवर आम्हाला चौकोनी वडी दिसायला लागली. सिद्धगड म्हणजे समजून घ्यायचं की आता आपण भीमाशंकरच्या जवळ चाललोय, पण तरी अंतर ही घाणेरडीच वरची, म्हणजे त्याला काय मिनिंग नाही. तंगरतोड चालू आहे. 20-20, 22-22 किलोमीटर रेटतोय आपण. आम्ही अहुप्यातून निघालो, पण झपाट्याने आम्ही असे 3-3.5 तासाची चाल मारत आम्ही निगडाळ्या फाट्यावरती आलो. तिथे आम्हाला मनसर भीमाशंकर टार रोड भेटला. मग 4-1 किलोमीटरची तंगडतोड करत दुपारी 2:30 वाजता आम्ही भीमाशंकरला पोहोचलो. भीमाशंकराचं दर्शन घेतलं. म्हटलं आज इतकं रेटून मारायचं अंतर की उद्याला आपल्याला काही करून लोणावळा नेक्स्ट डे आपल्याला गाठता यायला पाहिजे. मोहिमेचा 14वा दिवस होता आणि आम्ही
म्हणजे एवढं खरी दमछाक भरपूर झालेली होती. अहोपा टू भीमाशंकर बक्कळ चाल झालेली होती. थकलो होतो पण काही नाही म्हणतं, रेटून जायचा. आता दिवस आहे ना, अंधार पडेपर्यंत परत पुढचे 3 तास चाललो आणि रेटून आम्ही वांद्रे गावी पोहोचलो. आता वांद्रे हे मुक्कामाचं इतकं निसर्ग सुंदर गाव त्यावेळी होतं असं मी म्हणेन. कारण आता काळाच्या ओघात 35 वर्षांमध्ये सगळीकडे जमीन प्रकल्प झाल्यामुळं बऱ्याचशा गोष्टी ह्या आता पैशाच्या मोलात विकल्या गेलेल्या आहेत. ते सुंदर वांद्रे गावाचं गचाळ वांद्रे गाव झालेलं आहे. वेळोवाकडे रंगवलेलं ते देऊळ, सुंदर गावाच्या बाहेर एक शंकराचं देऊळ होतं. आता ते दृश्य आम्ही फक्त आमच्या मनाच्या कुपीत ठेवायचं आणि पुढे जगायचं अशी परिस्थिती आहे. अशा त्या वांद्रे गावात आम्ही पोहोचलो. त्यावेळेच्या नीटनेटक्या वांद्रे गावात, अप्रतिम गाव, एक सुंदर बाहेर हापसा, गावाच्या बाहेर शंकराचं देऊळ, तिथे मुक्काम केला. आज त्या वांद्र्याच्या वरच्या बाजूला आपण वांद्रे खिंड म्हणतो आणि त्या खिंडीच्या पलीकडच्या बाजूला जुनी पाण्याची टाकी आहे. आताही लोकांना सांगावे लागतं कारण आता ह्या गोष्टीच नामशेष होत चालल्या आहेत. त्याच्या वरच्या बाजूला भल्या मोठ्या विंडमिल बसलेल्या आहेत आणि त्या विंडमिलसाठी झालेला गाडी रस्ता, म्हणजे आपण म्हणतो की प्रगती करण्याच्याकडे आपण काही वेळा निसर्गाचं नुकसान जे करतो किंवा हे अपरिहार्य असतं, असं थोडस ते गणित आहे. मी एकदा पावसाळ्यात त्या वांद्र्यात गेलो होतो. मलाच गंमत वाटली की मी वांद्रे खिंडीवरती मोटरसायकल घालून उभा होतो. वॉट अ जोक. आणि पलीकडच्या बाजूला खाली मी कोथळीकडे बघत होतो. अरे ही सगळी दृश्य मला तंगडतोड केल्याशिवाय बघायला पूर्वी मिळत नव्हती. वांद्रे, तांबडेवाडी, सांड, खांड, सावळे ही सगळी गावं ही ऍक्सेसच्या पलीकडची होती. त्यावेळी गाडी ऍक्सेस नव्हताच. सावळ्याला आणि खांडला थोडासा एखाद्या टाटाच्या पॉवर हाऊसमुळे काय काय गाड्या यायच्या, पण एसटी नाही. असा तो काळ गंमत होती. सो आम्ही वांद्र्यात पोहोचलो आणि वांद्र्यातून काउंट काढला. आदल्या आम्ही खूप वेळा लोणावळा ट्रेक केला होता, त्यामुळे आम्हाला तो रूट आमच्या पायाखालचा होता. वांद्र्यातून माहिती होतं लोणावळा 38 किलोमीटर होतं नेक्स्ट डे. पण म्हटलं आपण मारणार आता, काय आपला पायाखालचा रूट आहे आणि काही वेळा आपला हा ओव्हर कॉन्फिडन्स असतो ना, हाच घात करतो. हा अनुभव तिथे आम्हाला आला. कारण आम्ही, आणि गंमत अशी असते की आम्ही यापूर्वी कित्येक वेळा आम्ही सलग, मला माहितीये मी 1981 सालापासून 1989 पर्यंत दर धोधो पावसाळ्यात मी लोणावळा भीमाशंकर ट्रेक केलेला आहे. आता आम्ही 85 साली केलं, माहिती त्याच्या 4 वर्ष मी या रूटवरती धोधो पावसात आलो होतो. ते कुसूर पठार नावाचं जे एक प्लॅटो आहे त्याच्यावरती असंख्य फसव्या वाटा आहेत. या पावसाळ्यात सुद्धा आम्ही या फसव्या वाटा आम्ही कॅज्युअली टॅकल करून आम्ही फटाफट आम्ही खाणमध्ये आणलो. त्यामुळे आम्ही एकदम कॉन्फिडंट होतो. अरे आता तर काय दिवसाढळा आपण जाणार होतो, येऊ जाएंगे, नजरेत असं दिसेल तसेल वगैरे वगैरे वगैरे. आणि आम्ही सुटलो, वांद्र्यातून निघालो. सान 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 निघालो आम्ही. सावळ्यात आलो. सावळ्यामधनं आम्ही कुसूर पठारावरती आलो. सावळ्यानंतर खांड गाव आलं. खांडीतून आम्ही कुसूर पठारावर चढलो. आता कुसूर पठारावर चढल्यानंतर चढताना काय होतं, मध्ये एकदम देखणी माझा पाय जरा मोरगळला होता, चांगल्यापैकी मोरगळला होता. पण थांबणं माहिती नाही ना आपल्याला, थांबायचं नव्हतंच ना, आपल्याला पुढेच जायचंय. मी मित्रांना म्हटलं, मित्र आपला पायाखालचा रस्ता आहे, काय माहितीये मला, डोंट वरी, चालायला लागा, मी येतोच पाठोपाठ, पण आपण जायचं. म्हणून निघालो आम्ही. त्या कुसूर पठाराच्या फसव्या वाटानेच खरा घात केला. आणि पण माझं एक जजमेंट फिक्स होतं की आपल्याला जायचंय, आपल्याला दक्षिणेकडे जायचंय आणि थोडी पश्चिम धरत धरत जायचंय, म्हणजे आपण जाणार. म्हणून मी चाललो होतो. माझ्या पुढे बाकीची मंडळी माझ्या पुढे होती. आणि एका पॉइंटला माझ्या लक्षात आलं की यार, शिट्ट्या मारल्या, आवाज दिला, कोणाचाच आवाज नाही, कोणाचाच काहीच रिस्पॉन्स नाही. एक दोनदा मी सॅक खाली ठेवून डावं उजवं असं पिसाडार्ग असं मी पळून बघितलं, काय कुठं कोणाचा पत्ता लागायला तयार नाही. मला असं वाटलं की मी चुकलो आणि ही मंडळी प्रॉपर रूटवरती आहेत. आणि ह्या शोधाशोधीमध्ये माझा तासभर गेला होता वाया. तर विचार केला, म्हटलं आता आपल्याला एकट्यालाच जायला लागणार आहे. आता खरी गंमत आहे, याच्या पुढचा अख्खा रूट मधला एक जंगलाचा पॅच आहे. अख्खं ते बोर, उधेवाडी टू लोणावळा हे अख्खं अंतर, बोरसम, काही पर्याय नाही, म्हटलं चला निघूयात. असं करत करत मी कुसूर पठाराच्या पश्चिम टोकाच्या बाजूला आलो. माझ्याच नादामध्ये होतो
आणि तू मगाशी म्हणलास तसं की आतापर्यंत या पूर्ण प्रवासात कुठल्याही जंगली श्वापदानी प्रेमळ भेट दिलेली नव्हती. पण नेमकं ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटच्या आधी मी सुद्धा अंदाज घेत चाललो होतो की आपल्याला जायचंय. असं करत करत मी शिट्ट्या मारत 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 एका पॉइंटला आलो आणि एकदम मला खाली कोंडेश्वर बेसिन दिसलं, कोंडेश्वराचं देऊळ दिसलं. तेव्हा माझ्या लक्षात आलं येस, मी आता रूटच्या जवळ आलोय. फक्त मी थोडंसं पूर्वेकडे बायफ्रिकेट झालेलो आहे, मला आता पश्चिमेकडे जायला लागेल. त्या धुंदीतच मी सान 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 निघालो. आता मला माहिती होतं की माझी मंडळी, मी ह्याच समजूत होते की माझी मंडळी पुढे गेलेली आहे, माझ्या नावाने शिवाय घालतायत की हा कुठे बोंबललाय आणि हे माझ्या आधी लोणावळ्याला पोहोचणार आणि मला का अंधार होणारच आहे. आता किती वाजतील काय वाजतील देव जाणे. त्यामुळे मी अजून स्पीडअप झालो आणि ढाक बहिरीकडे एक वाट उतरते त्या जंगलातनं. कारवीचं जंगल आहे आणि झाडाला मजबूत आहे. मला माहिती होती की आता मी त्या माझ्या अशा आधीच्या सेन्स प्रमाणे मी त्या ओळखीच्या कोणापाशी आलो. मला एक तो शेंदूर फासलेला कसा दगड दिसला जुना. येस म्हटलं हाच इथनं फाटा आहे, हा जातो बहिरीकडं कळकराईकडं आणि डावीकडे आपण भीमाशंकरकडे जाणार. ह्या याच्यात मी असं नजर उडवली, फुसफुस झाली एकदम. तर माझ्यापासून हार्डली एक 25-30 फुटावरती एक तरस समोर उभं राहिलं. युजली प्राणी आपल्याला घाबरतात, माणसाला घाबरतात. मी उभं राहिलो. आपण काय पर्याय नव्हता ना. मी शांत उभं राहिलो, शांतपणे सॅक उतरवली. सॅक मध्ये माझ्या कोयता होता. हे सगळं मानसिक समाधान असतं. कोयता चाकून सुरे काही नसतं, पण एक मानसिक समाधान होतं. मी शांतपणे कोयती हातात काढून घेतली. आता काय समजा कोणी पुढे मागे आलं तर उलटा वारच जो होगा तो होगा. कारण ते तरच या सगळ्या प्रकारापर्यंत मी सॅक उतरेपर्यंत म्हणजे माझी त्याची साधारण 1-1.5-2 मिनिटं आमने सामने मस्त दृष्ट झाली. पण क्षणभर आतून टरकलेलोच असतो आपण किती अगदी जरी हे केलं तरी. पण ठीक आहे म्हटलं, आता जे होईल तो होईल म्हणून आपल्या हातात. कारण मला त्याच वाटेने खाली उतरायचं होतं ज्या वाटेला तरच खाली घुसलं होतं ते. पण युजली हाच एक्सपिरियन्स असतो की प्राणी हे आपल्याला घाबरत असतात, आपल्यापेक्षा डबल आपल्याला घाबरतात आपण जेवढं त्यांना घाबरतो. त्यामुळे ती क्षणभर ते जे काय मुवमेंट्स होते हे मला चांगल्यापैकी हादरून सोडलेले होते. पण त्यामुळे काय झालं की मी अजून गिअरअप झालो. म्हटलं आत्ता लाली आहे, ही लाली काळी व्हायच्या आत आपल्याला हे जंगलातलं अंतर पार करून आपल्याला काही करून कच्च्या गाडी रस्त्यावर पोहोचायचंय. जो कच्चा गाडी रस्ता आपल्याला लोणावळा घेऊन जाणार आहे. त्यामुळे मी ज्या स्पीडने आधी चालवत होतो, पाय दुखत होता, ते माझं लंगडणं वगैरे केव्हाच विसरून गेलो मी. त्या तरसाने मात्र मला खऱ्या अर्थाने पळवलं आणि आय स्टार्टेड सो मच फास्टर की मी त्या खाली उदेवाडी गाव म्हणजे वेळवंट गाव आहे त्या गावात पोहोचलो आणि विचारलं की काय भाऊ अशी कोणी पुढे गेलेत का असे. ते म्हणले हा गेलेत ना. म्हणजे त्यामुळे मी ठाम माझा खात्रीच झाली की माझीच मंडळी पुढे गेलीत. आता काय होतं त्यावेळी खूप लोक ढाक बहिरीला येणारे पण लोक असतात. त्या लोकांना काय माहिती की बहिरीला आले लोक का ट्रायझरी करणारे लोक आहेत माझ्या बरोबरचे आहेत. त्याने सांगितलं गेलेत मंडळी अशी. मी सुटलो. आता म्हटलं आपल्या लोकांनाच गाठायचं म्हणून मी अजून स्पीडअप झालो. अमेझिंगली मी उदयवाडी पासून म्हणजे आपण ते जवळपास 14 किलोमीटर अंतर आहे. मी ते 1.5 तासामध्ये ते अंतर कव्हर केलं त्यावेळेस सुद्धा. म्हणजे आज मी करीन असं मला काय वाटत नाही, पण त्यावेळी झालं सॉलिड. मी अंधार पडलेला होता आणि एकटाच पिसाडासारखा चालत होतो फाट 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 फाट. मग फणशी गेली, मग तुंगालीचा चढ आला, तुंगाली डॅम डायव्हर्ट शिरोडा डॅमचा स्पॉट गेला, खाली तुंगाली डॅम गेलं, खाली उतरलो, पुढचा टार रोड लागला आणि त्या झिंगेत मी लोणावळा कधी गाठलं. आणि लोणावळा वॉज आवर नेक्स्ट रेशन पॉइंट. रायवूड पार्क मधलं जे मंदिर आहे ते आमचं ठरलं होतं रेशन पॉइंट. आणि मी तिथे पोहोचलो. त्यावेळी वाजले ते संध्याकाळचे 7:30. मी सकाळी सकाळी असंच 12 तासाची चाल झालेली होती, दुखऱ्या पायाने का होईना, पण मी पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर मी हे अपेक्षित होतो की माझी मंडळी माझ्या नावाने शिवाय घालणार आहेत. आणि तिथे पोहोचल्यानंतर आमची पुण्यातली मंडळी माझी वाट बघत होती. अरे बाबा कोणीच नाही आलं, कसं नाही आलं. म्हटलं बाकीचे कुठे आहेत, कोण नाही आलं म्हणले. झालं म्हटलं आता म्हटलं खरी गंमत आहे. काळजी लागली होती की मंडळी चुकली, कुठे चुकली. त्या कुसूर पाठरावरनं आता ही पूर्वेकडे गेली, पश्चिमकडे गेली, कुसूर गावात जात आहे
का पलीकडेच अजून भलत्या ठिकाणी जात आहेत, का फिरून परत खांडला उतरत आहेत, देव जाणे. त्यांच्याबरोबर अनुभवी सुभाष बडदेव होता. सो आय वॉज रिलॅक्स की ते येणार. पण समहाऊ प्रचंड थकलेल्या अवस्थेत ही माझी सगळी मंडळी रात्री 10 वाजता ही मंडळी लोणावळ्यात पोचली आणि आमचा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. दिस वॉज अनदर स्ट्रेच आणि मजा आली. असं आम्ही मग हा आमचा पुढचा जो टप्पा आहे, सेकंड स्टेज, कोकडेश्वर ते लोणावळा, हा असा आमचा त्यावेळी पूर्ण झाला. आज आता या खोऱ्यामध्ये अजून एक धरण झालेलं आहे. सह्याद्रीची अप्रतिम क्रेस्टलाईन, म्हणजे मी तुम्हाला म्हटलं ना ती कशी बाजूला गेलेली आहे, ती आपण पाहतोय. रिजिड समोर लिंगाणा पाहतोय, त्याच्या पाठीमध्ये वर उठवलेले तोरणा आणि राजगड हे क्रेस्टलाईनच्या वरचे. आणि अख्खी लाईनच्या लाईन आपण जी पाहतोय, ही लाईन थोडीशी उत्तर दक्षिण येऊन मग तुम्हाला ती पूर्व पश्चिम आत घुसली.